नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती बाबा यूट्यूब चॅनलवर. खरीप हंगामाचा पीक विम्याबद्दल एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. अनेक शेतकरी बंधू या नुकसान भरपाईची वाट पाहत आहेत आणि आता या प्रक्रियेला चांगली गती मिळाली आहे. तर सगळ्यांच्या मनात जो एकच प्रश्न आहे त्याबद्दलच बोलूया की खरीप हंगामासाठीच्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्की कधी येणार आहेत. तर एक चांगली बातमी आहे. पीक विम्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे आणि ती वेगानं पुढेही जात आहे. याचाच अर्थ पैसे मिळण्याची शक्यता आता खूप जवळ आली आहे. आता या प्रक्रियेला वेग येण्यामागे एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे शासनाने नुकताच एक महत्त्वाचा निधी मंजूर केला आहे. 19 डिसेंबरला हा निर्णय झाला, जो या कामातला एक मोठा टप्पा आहे. 1 रुपयात पीक विमा ही जी योजना आहे, त्याअंतर्गत राज्य सरकारने तब्बल 31,46 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आहे प्रशासकीय खर्चासाठी. आता साहजिकच प्रश्न पडेल की हा प्रशासकीय खर्चाचा निधी आहे, मग याचा शेतकऱ्यांच्या विम्याच्या पैशांशी काय संबंध? हा निधी शेतकऱ्यांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? चला हेच समजून घेऊया. बघा, हा निधी 2 मुख्य कामांसाठी वापरला जाणार आहे. एक म्हणजे योजनेचा कार्यालयीन खर्च आणि दुसरा, जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पीक कापणी प्रयोगांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन. पीक कापणी प्रयोगांच्या मानधनासाठी निधी मंजूर झाला याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हे अत्यंत महत्त्वाचं काम आता पूर्ण झालंय. याच प्रयोगांमधून जी आकडेवारी येते त्यावरूनच ठरतं की कोणत्या भागात किती नुकसान झालंय आणि त्यानुसार विम्याची रक्कम काय असणार आहे. ठीक आहे, तर पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले. मग आता पुढे काय होतं? ही माहिती विमा कंपन्यांपर्यंत आणि तिथून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी कोणकोणत्या टप्प्यांमधून जाते ते पाहूया. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. 4 टप्प्यांमध्ये होते. प्रयोगामधून आलेली माहिती आधी शासनाकडे जाते, शासन ती विमा कंपन्यांना देतं आणि मग विमा कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करतात. तर आता ह्या संपूर्ण प्रक्रियेनुसार पैसे मिळायला नेमका किती वेळ लागू शकतो याचा आपण एक चांगला अंदाज बांधू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार पीक कापणी प्रयोगांची ही सर्व आकडेवारी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विमा कंपन्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्यात कंपन्या या माहितीची तपासणी म्हणजेच छाननी करतील. त्यामुळे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात यायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. आणि हो, इथे एक अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवण्यासारखा आहे. शासनाकडून अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतर विमा कंपन्यांना 21 दिवसांच्या आत म्हणजे 3 आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता नक्कीच वेग येईल. तर सगळं सारं थोडक्यात सांगायचं झालं तर पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. सरकारने त्यासाठी लागणारा निधी मंजूर केला आहे. ही माहिती आता विमा कंपन्यांकडे जायला निघाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानेवारीच्या अखेरीस ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन शासकीय योजना, शेतीपूरक व्यवसायाच्या कल्पना आणि फायद्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतीबाबा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.